अगदी एक मोठी बातमी आपण बघतोय, धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा झालाय। ज्या मागणीसाठी गेल्या इतक्या दिवसांपासून आंदोलन सुरू होतं, धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा झालेला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याची आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। गेल्या अनेक दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीसह देशभरामधले असंख्य कार्यकर्ते, विद्यार्थी हे जंतर मंतरवरती आणि देशाच्या विविध भागांमध्ये उपोषण आंदोलन करत होते। सीजेपीच्या आंदोलकांचा हा एक मोठा विजय मानला जातो। कालच ज्या पद्धतीने कॉकरोच जनता पार्टीकडून किंवा आपण म्हणूया अभिजित दिपके यांच्याकडून बोललं जात होतं की जोपर्यंत हा राजीनामा होणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, आणि अखेर त्यांचा राजीनामा झालाय। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। वेदांत, नक्कीच ज्या प्रकारे आपण बघतोय जी माहिती मिळते त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। आपण बघतोय की आंदोलकांची मागणी होती की या सगळ्या संदर्भात राजीनामा घेतला जावा, तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ। आपल्यासोबत आपण प्रयत्न करूयात आंदोलकांशी बोलण्याचा, कारण आपल्यासोबत अभिजित सीजेपीच्या आंदोलकांचा हा एक मोठा विजय आपण म्हणूया। सीजेपी आंदोलकांनी सगळ्यात महत्त्वाची ही मागणी केलेली होती आणि ही मागणी अजिबात या मागणीवरून आम्ही हटणार नाही, जोपर्यंत हा राजीनामा होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील, अशी आग्रही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सीजेपीच्या कार्यकर्त्यांची होती। आणि अखेर आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा हा राजीनामा झाल्याची ही मोठी बातमी समोर येते। अर्थातच कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आणि देशभरामधून जंतर मंतरवरती येऊन जी तरुणाई, जे विद्यार्थी आणि जे आंदोलक इतक्या दिवसांपासून आंदोलन करत होते, या सगळ्यांची मागणी आता काहीशी पूर्ण झालेली आपण बघतोय। समाज माध्यमांवरती हा राजीनामा आता